ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. तुम्हाला जीवन म्हणजे परब्रह्माची मिळालेली अलौकिक भेट आहे. आणि हे मनुष्य जीवन तुम्हाला एकदाच मिळतं आणि अनेक योनीतून गेल्यानंतर मिळतं. या मिळालेल्या संधीचं, या मिळालेल्या जीवनाचं सोनं करणं हे तुमच्या हातात असतं, तुमच्या विचारात असतं, तुमच्या कर्तृत्वात असतं. जेव्हा लोकांना विचारलं जातं की तुमच्या जीवनाचं ध्येय काय, तुमच्या जीवनाचा उद्देश काय, त्यावेळेला लोक एक सुरी उत्तर देतात, आय वॉन्ट टू बी हॅपी. आय वॉन्ट टू बी हॅपी ॲट द कॉस्ट ऑफ अदर्स. दुसरे दुःखी झाले तर मी आणखीन आनंदी होईल. परंतु हे शरीराशी जोडल्या गेलेलं उत्तर आहे. पण मनुष्य म्हणजे शरीर नाही. मनुष्य म्हणजे मन आहे. मनुष्य म्हणजे बुद्धी आहे. मनुष्य म्हणजे आत्मा आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे एक मिशन आहे. आणि म्हणून जीवनाचं खरं ध्येय हे 4 गोष्टींवर अवलंबून असतं. तुम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे तो परोपकारासाठी. परोपकाराय सताम विभूती. यू शुड बी युजफुल टू अदर्स. नंबर 2, दुसरी महत्वाची गोष्ट, यू शुड बी रिस्पॉन्सिबल. तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव पाहिजे. वैयक्तिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय जबाबदारी, या सगळ्यांची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. यू शुड बी रिस्पॉन्सिबल. तिसरी महत्वाची गोष्ट, यू शुड बी कंपॅशनेट. दुःख दिसलं, दुसऱ्यांचं दुःख दिसलं की तुमचं मन द्रवलं पाहिजे. ज्या वेळेला दुसऱ्यांच्या दुःखाला तुम्ही ओ करून हात जाता त्यावेळेला तुमचे दुष्कर्म तुम्ही जाळत असता. सो यू हॅव गॉट टू बी कंपॅशनेट इन लाईफ. दुसऱ्यांबद्दल दयार्द्र वृत्ती असायला पाहिजे. आणि तिसरी आणि चौथी महत्वाची गोष्ट, यू शुड स्टँड फॉर समथिंग. लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे की हा माणूस ध्येयवेडा होता, हा माणूस बुद्धिमान होता, हा माणूस कर्तृत्वशील होता, हा माणूस दानशूर होता, हा माणूस पराक्रमी होता, हा माणूस भाग्यविधाता होता, हा माणूस युगप्रवर्तक होता, हा माणूस प्रज्ञासूर्य होता. असं लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. यू मस्ट स्टँड फॉर समथिंग. त्यामुळे खरा पर्पज ऑफ लाईफ, द ट्रू पर्पज ऑफ लाईफ इज टू बी युजफुल, टू बी रिस्पॉन्सिबल, टू बी compassionate, and to stand away from the crowd for the value, for the virtue you will be remembered for. धन्यवाद.